नमस्कार मंडळी, मी विकास आणि आज आपण जाणून घेणार आहोत विकी कौशलच्या आगामी चित्रपट छावाच्या टीझरच्या रिलीजबद्दल. मित्र हो, छावाचा टीझर रिलीज झाला आहे आणि त्याची पहिली झलक पाहून प्रेक्षकांची उत्कंठा खूपच वाढलेली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला चित्रपटाची भव्यता नजर खेळून ठेवते आणि छत्रपती संभाजी महाराज की जय हा जयघोष आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशल सिंहासनावर बसतो हे दृश्य अंगावर काटा आणून जातं. छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या भूमिकेतील आपल्याला विकी कौशल एक प्रभावी आणि ताकदवर चेहरा इथे दिसतो. चित्रपटाच्या दृश्यामधून ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अनुभव मिळतो आणि त्या काळच्या महत्त्वपूर्ण घटकांची झलकही मिळते. मराठ्यांच्या युद्धात वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच गोष्टी जसं शिरस्तान, धोप, दांडपट्टा आपली नजर खेळवून ठेवतात. विकी कौशलने आपल्या अभिनयाने छत्रपती संभाजी महाराजांचे प्रभावी चित्रण साकारले आहे. त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावामुळे आणि दृश्यामुळे पडद्यावरचे छत्रपती आपली नजर खेळून ठेवतात. टीझरमध्ये दाखवलेले दृश्य अत्यंत प्रभावी आहे. दृश्यांचा आणि रंगांचा वापर चित्रपटाच्या ऐतिहासिक सेटिंगला आणि यथार्थतेला अजून उठवतो. म्हणजे AR रहमानच्या संगीताने चित्रपटाच्या वातावरणात एक अतिरिक्त रंग घातलेला आहे. संगीताच्या सुरावटीने आणि दृश्यांनी टीझरला एक विशेष भव्यता दिली आहे. आपल्या दृष्टीला आकर्षित करणाऱ्या या दृश्यांनी चित्रपटाचे आकर्षण आणखी वाढवले जाते. टीझरने तर खूप चांगली सुरुवात दिली आहे आणि छावा चित्रपटाच्या संपूर्ण कथेला आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीला उत्तम प्रकारे दर्शवलं गेलं असावं याची आपण अपेक्षा करूयात. विकी कौशलच्या प्रदर्शनामुळे चित्रपटाचे एक अपूर्व आकर्षण वाढतं आहे. आता आपल्याला या चित्रपटाची संपूर्ण कहाणी आणि त्यातील पात्रे पाहण्यासाठी थोडा वेळ थांबावे लागेल. पण जसे छत्रपती संभाजी महाराज आपल्यावर छाप पाडतात तसेच औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षय खन्ना पण भाव खाऊन जातो. महाराणी येसूबाईची भूमिका रश्मिकाने निभावली आहे हे असे दिसून येते. चित्रपटाची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे उटेकरांचं डायरेक्शन अगदी अफलातून आणि कमाल वाटत आहे. चित्रपटाची रिलीज डेट 6 डिसेंबर आहे आणि विशेष म्हणजे याच दिवशी पुष्पा 2 हा चित्रपटसुद्धा रिलीज होतो आहे. त्यामुळे हे समीकरण कसं जुळणार ते आपल्याला डिसेंबर महिन्यातच कळेल. पण प्रथमदर्शी उत्कृष्ट टीझर आहे. फक्त चित्रपट स्वातंत्र्याच्या किंवा लिबर्टीमध्ये इतिहासाची काटछाट केलेली नसावी याचीच आपण अपेक्षा करू शकतो. कारण तसं जर केलं असेल तर प्रेक्षक चित्रपटाकडे पाठ फिरवतील यात तीळमात्र शंका नाही. आशा आहे की तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.